Good morning students and welcome this second video. This is second video of this poem. Now we will see the poem with stanza wise. Let's see. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sound of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. Dying slowly म्हणजे मरण पावाल, हळूहळू मरणाच्या दिशेने जात आहे. आणि ॲप्रिसिएट मीन्स वॉट? रेकग्नाइज द व्हॅल्यू, प्रशंसा करणे, टू प्रेज. जर तुम्ही इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवासच नाही केला, एकाच घरामध्ये खोलीमध्ये कोंडवून ठेवलं, इफ यू डू नॉट रीड, पुस्तक जर तुम्ही नाही वाचन केलं, तर मात्र काय होणार? तुम्हीच थांबणार. पब्लो नरुडा वॉन्ट्स अस टू लिव्ह लाईफ फुल्ली अँड डू नॉट निगेटिव्हली ऑर आयडली. आळसी किंवा निगेटिव्हली तुम्ही ते लाईफ जीवन जगायचं आहे. वाचाल, जर तुम्ही प्रवास करत नसाल, वाचन करीत नसाल, ही टेल्स द पीपल टू कम आउट ऑफ देअर शेल अँड ट्रॅव्हल द डिफरंट प्लेसेस ऑफ एक्सपिरियन्स न्यू थिंग्स. म्हणजे जीवनामध्ये तो लोकांना सांगतोय की एकाच शेलमध्ये थांबू नका. वेगवेगळे जीवनाचे जे पैलू आहे ना, ते अनुभवा. आणि ही फर्दर आस्क अस टू रीड. वाचाल तर वाचाल ही म्हण आहे बघा मराठीमध्ये. तो म्हणतोय की तुम्ही जर वाचन नाही केलं, ही फर्दर आस्क टू रीड. ही सेज सो बिकॉज लाईफ इज सो स्मॉल अँड इट इज डिफिकल्ट टू गेट ऑल एक्सपिरियन्स इन लाईफ. म्हणजे काय की जीवन हे खूपच छोटं आहे. जीवन इतकं छोटं आहे आणि अनुभव इतके आहे की तुम्ही एका छोट्याशा जीवनामध्ये एवढे सारे अनुभव घेऊच शकत नाही. म्हणजेच काय की प्रत्येक क्षण जो तुमच्याजवळ आहे तो आळस न घेताना एन्जॉय करायचा आहे. ही सेज सो बिकॉज लाईफ इज सो स्मॉल अँड इट इज डिफिकल्ट टू गेट ऑल एक्सपिरियन्स इन वन लाईफ. सो टू सी अँड फील द अनसीन वी मस्ट रीड समथिंग ऑल द टाईम. आणि याचंच कारण काय की प्रत्येक क्षण तुम्ही काहीतरी वाचन केलंच पाहिजे. तुमचा प्रत्येक क्षण हा मार्गी लावलाच पाहिजे. प्रत्येक वेळेस म्हणजे तुम्ही थांबायला नको. कंटिन्युअस तुम्ही तरी काही अनुभवायला पाहिजे. आणि हे नाही केलं तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. विसरू नका की तुम्ही अंधाराच्या दिशेने जाणार आहात. तुमचं जीवन अंधारमय होणार आहे. एकाच ठिकाणी पाय राहिलं तर तुम्हाला हे जग किती सुंदर आहे हे अनुभवायला मिळेल का? नाही. म्हणून जो थांबेल तो संपेल या डेफिनेशननुसार पोएट म्हणत आहे की आपण आपल्या क्रिया चालूच ठेवायची. टू लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, दॅट इज टू लिसन अँड अंडरस्टँड द मूव्ज ऑफ लाईफ. जीवनाचा आनंद अनुभवायचा असेल, आवाज अनुभवायचा असेल, तर तुम्ही जीवन हे मूव्ज ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतः थांबायला नको. तुम्ही तुमचं जे जीवन आहे, जे तुमचं काम आहे, टास्क आहे, वर्क आहे, ते चालूच ठेवलं पाहिजे. लिसनिंग टू द साऊंड ऑफ लाईफ मीन्स वी मस्ट लर्न टू लिसन टू द सायलेन्स. आपण आपल्याशीच गप्पा मारायला पाहिजे. आपल्या ब्रेनशी आपण स्वतःशी बोलायला पाहिजे. वन हू अंडरस्टँड द साऊंड ऑफ द सायलेन्स कॅन कॉन्कर एव्हरीथिंग. आणि शांततेचा अनुभव जो घेतो ना, तो जग जिंकतो. म्हणजे तुम्ही तुमच्याशीच बोलायला पाहिजे. इन सिम्पल वी मस्ट लिसन टू आवर सेल्फ. तेच सांगते मी तुम्हाला, फ्रॉम विदिन. म्हणजे तुम्ही तुम्हाला स्वतः ओळखायला पाहिजे, तरच तुम्ही इतरांना ओळखू शकता. स्वतःशी बोलायला पाहिजे. स्वतःतलं पोटेन्शियल ओळखलं पाहिजे. इफ वी डू नॉट ॲप्रिसिएट आवर सेल्फ, सर्वात महत्त्वाचं, फॉर आवर गुड डीड्स म्हणजे चांगल्या गोष्टी, अँड फेल टू प्रेज अँड एनकरेज आवर सेल्फ. जर तुम्ही स्वतः जे आहे ते स्वतःची स्वतः तारीफ करायला पाहिजे. इथं इगो नाही, अहम नाही. तुमच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहे
त्या नक्कीच तुम्ही वाखाणल्या पाहिजे, त्याची तारीफ केली पाहिजे. ज्या वाईट गोष्टी आहे त्यासुद्धा स्वीकारल्या पाहिजे आणि त्याच्यावर ओव्हरकम करायला पाहिजे, त्याची मात करायला पाहिजे. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट आवरसेल्फ, जर तुम्ही स्वतःची तारीफ नाही केली, स्वतःलाच जर चांगलं नाही समजलं, तर मग दुसरे का समजतील? आणि जर तसं नाही केलं तर अगेन दिस लाईन इज रिपीटेड दॅट यू स्टार्ट डाईंग स्लोली. समजलं? असं नाही केलं तर विसरू नका की प्रत्येक दिवस, कोणाचं जर लाईफ जर 60 वर्षाचं असेल तर पहिल्या बड्डेला त्याचं लाईफ नंतर 59 वर्षाचं होणार आहे, 59 इयर्स. जर तुम्ही 30 वर्षाचे असेल तर विसरू नका की तुमचं लाईफ फक्त 30च वर्षाचं बाकी आहे. म्हणजे आपण रोज प्रत्येक क्षण, एव्हरी सेकंड, एव्हरी मिनिट, आर तुम्ही तुमच्या मृत्यूकडे जात आहे. म्हणून प्रत्येकाने एन्जॉय करायचं आहे विथ पेशन्स. नेक्स्ट, वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम. खूप सुंदर वर्ड आहे सेल्फ इस्टीम. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. किल म्हणजे डिस्ट्रॉय. वेन यू डिस्ट्रॉय युअर सेल्फ इस्टीम म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. जर तुम्ही स्वतःचाच आत्मा किंवा सन्मान जर डिस्ट्रॉय केला तर काय होईल? वेन यू डू नॉट लेट अदर्स, लेट म्हणजे अलो म्हणजे परमिशन देणे. वेन यू डू नॉट अलो अदर्स, जर तुम्ही स्वतःचाच सन्मान नाही केला म्हणजेच काय की तुम्ही स्वतःला डिस्ट्रॉय करत आहे. सेल्फ इस्टीम किंवा सेल्फ रिस्पेक्ट हा सर्वांनाच असतो, हे लक्षात घ्या. त्याचा इगोमध्ये रूपांतर व्हायला नको. म्हणजे इगो झाला तर मग आपला ऱ्हास होतो किंवा नाश होतो, हे लक्षात घ्यायचं आहे. मग सेल्फ रिस्पेक्ट जर असेल, स्वतःबद्दल सन्मान असेल, तरच आपण आपलं समाजामध्ये स्थान निर्माण करू शकतो. आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर मात्र तुमच्या समोर अंधार असतो. जर तुम्ही तुमच्या सवयींचा गुलाम बनू शकतात. बॅड थिंग्स. वी डू लूज आवर सेल्फ रिस्पेक्ट अँड वेअर वी आर नॉट रेडी टू रिस्पेक्ट आवर सेल्फ, हाऊ कॅन वी रिस्पेक्ट इट फ्रॉम अदर्स. जर तुम्ही स्वतःबद्दल रिस्पेक्ट बाळगत नसाल तर दुसरे तुम्हाला कसं रिस्पेक्ट देणार? मग वेदर इट मे बी इन द ऑफिस और इन युअर फ्रेंड्स. वी डू लूज आवर सेल्फ रिस्पेक्ट. तुम्ही तुमचा सन्मान हा घालवला म्हणजेच वेअर वी आर नॉट रेडी टू रिस्पेक्ट आवर सेल्फ, हाऊ कॅन वी एक्सपेक्ट इट फ्रॉम अदर्स. तुम्ही स्वतःबद्दल नाही, माझं जीवन आलेलं आहे म्हणजे काय की आता तुम्हाला जे जीवन भेटलं आहे, ज्या घरामध्ये तुम्ही आलेले आहे जन्माला, अरे मी तर मोठ्या अंबानीच्या घरामध्ये जन्म घ्यायला पाहिजे होता का? पण तुम्ही ह्या घरामध्ये जन्म घेतला ना. तुम्ही स्वतःला प्राऊड फील करायला पाहिजे की तुम्ही या घरामध्ये आले, 2 टायमाचं तुम्हाला जेवण भेटतं आहे. जे झोपडीमध्ये राहतात त्यांचं काय? त्यांनी काय म्हणायला पाहिजे? स्वतःबद्दल जे भेटलं आहे ना त्याच्याबद्दल सॅटिस्फाईड राहायला पाहिजे. आणि तुम्हीच जर असे डिसअपॉइंट होणार तर मग मात्र फ्रस्ट्रेशनमध्ये राहणार, तर कोणी तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. कळलं? पोएटचं तेच म्हणणं आहे की विसरू नका की तुम्ही नेहमी सॅड, नेहमी डिस्टर्ब असाल तर मात्र तुम्ही हळूहळू मरण पावताय, मरणाच्या दिशेने जाताय. जर तुम्ही सवयींचे गुलाम असाल, रोज एकाच मार्गाने चालत असाल, डेली रुटीन, कोणी तुम्हाला जर म्हणजे मदतीचा हातसुद्धा देणार नाही, हे लक्षात घ्या. स्लेव म्हणजे गुलाम. यात जे नवीन वर्ड सांगते मी तुम्हाला, व्हिडिओमध्ये तर सांगतेच आहे, ते तर लिहूनच घ्यायचे, परंतु फोटोसुद्धा मी स्क्रीनशॉट पाठवणार आहे, हे लक्षात घ्या. इथं आपण 2 स्टांजा संपवलेले आहे. पुढचा स्टांजामध्ये मी तुम्हाला तेच सांगते की एव्हरी स्टांजाचा एंड जो आहे तो टायटल ऑफ द पोएम आहे, हे लक्षात घ्या. या पोएमची जी टायटल आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, हे रिपीट होतं आहे प्रत्येक वेळेस. म्हणजेच काय की पोएट वॉन्ट टू एम्फसाइज कशावर की थांबू नका, यू स्टार्ट डाईंग स्लोली. पुढचं बघा,
स्टँझा. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, walking every day on the same path, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you do not know, you start dying slowly. बघा, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. आता हॅबिट्स कोणत्या? गुड हॅबिट्स पण आहे आणि बॅड हॅबिट्स पण आहे बघा. आता इथं गुड हॅबिट्स आणि बॅड हॅबिट्स बघा. जर बॅड हॅबिट्स असतील तर त्याचा तुम्ही गुलाम झाला असेल, पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगते बघा. जर तुम्ही आता मोबाईल तुमचे पॅरेंट्स तुम्हाला अभ्यासासाठी देत आहे, परंतु ते अभ्यासाचं सोडून जर तुम्ही इतरसाठी त्याचा यूज करत असेल तर दॅट इज कॉल्ड बॅड हॅबिट. याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देते. नाही समजलं तर मला विचारा. गुड लक.